हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी वा वा नाही रे नाही कुणाचे कुणी 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 हो अंती जातील एकला प्राण अंती जातील एकला प्राण माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोणी कुणाचे सगळे सोयी रे प्राण्या मायेचा पादार रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई वाह 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 भाई रे सब पैसे के भाई 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 रे सब पैसे के 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 भाई अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं नहीं जब तक अपने पल्लों में पैसा है तो लोग करे सलाम
परशा परसू परसा पैसा तेरे तीन नाम परशा तेरे तीन नाम रे परसू परशा परशुराम अपना साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई जोरदार टाळी जोरदार वा वा बापू गोड परशा परसू परशुराम या जगामध्ये आपलं कोणी नाही म्हणून तर संत म्हणतात किती गोड आहे किती गोड गायले तितक्या गोड जरा जोरात टाळ्या वाजवा ना सगळ्यांनी टाळी उल्हासाचं आनंदाचं प्रतीक असते उल्हास येतो आनंद येतो आणि इतकं सगळं हा लवाजमा गोड तयार झाल्यानंतर 2-3 घंटे तर कीर्तन व्हायलाच पाहिजे पण ते आज या वर्षी नाही पुढच्या वर्षी विठाला विठाला स्वर्गाच्या मार्गानं चांगलं काम करणाऱ्याला यमाचे दूत घेऊन जातात यमाचे दूत नाही जात तिकडं स्वर्गाकडे यमाचे दूत कशाला जातात देवाचे पार्श्वद येतात त्याला न्यायला आणि वाईट काम करणाऱ्यासाठी कृष्ण परमात्म्याने गरुडाला सांगितलं वाईट काम करणाऱ्या माणसाला कुठून येतात नरकाकडे 21 प्रकारचे नरक सांगितले शास्त्रामध्ये 21 नरक आहेत म्हणून मला वाटतं माणसाने बापाला जरी नाही भेलं सापाला जरी नाही भेलं पण कमीत कमी माणसानं पापाला भिलं पाहिजे सजन पापाची भीती माणसाला वाटली पाहिजे पहा ज्या माणसाला पापाची भीती वाटत नाही ना समजून चालायचं त्याला डोळे असून तो आंधळेपणाने जीवन जगतोय इग्नोर करायला येतो इग्नोर करायला इदम इग्नोराय नमः यमाचे दूत त्याला घेऊन जातात पापी माणसाला ऐका माय बाप आणि ज्या वेळेला ते यमाचे दूत त्याला नरकामध्ये नेतात ना अशा नद्या असतात त्या नदीमध्ये रक्ताची मांसाच्या नद्या त्याच्यातून त्याला ओढल्या जाते लाल तापलेले खांब असतात लोखंडाचे त्या लाल तापलेल्या खांबाला बिना कपड्याचं त्याला आलिंगन द्यायला लावतात यमाचे दूत काय त्याला सोयीचं ठेवीत नाहीत नुसतं मारते मरती थोड़ी ती थोड़ी तेरी दूर है यमज की कर हो यमज की कर बहुसात मरती थोड़ी ती थोड़ी तेरी दूर है यमज की हा कमी टायमामध्ये कमी बॉल मध्ये जास्त रन करायचे मारिती तोडीती कोण यमाचे दूत मारिती तोडीती झोडीती निष्ठुर शेतकरी मंडळी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्याकडे ज्वारी असते का ज्वारी शेतामध्ये शाळू ज्वारी त्या ज्वारीचा हुरडा कधी खाल्ला का तुम्ही हुरडा शहरी भागामध्ये आता हुरड्याच्या पार्ट्यात हुरडा पार्टी इकडं असते का सावकार नाही का हा कुठं का होईना तुम्ही पाहिलं असेल ना पण ते असं हुरडा असा करतात बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2-4 प्रकारच्या अशा चांगल्या मसालेदार चटण्या घेतात दही असतं सोबत आणि सगळ्या मित्रमंडळीला इन्व्हाइट केलं जातं शेतामध्ये एखाद्या चांगल्या दाट चिंचेच्या झाडाखाली बरोबर ना ऊन असतं पडलेलं पण त्या चिंचेच्या झाडाखाली त्याचा एक खड्डा खणतात काय म्हणतात त्याला आकटी अनुभव आहे तुम्हाला हा मग काय अडचण नाही
ती आकटी खांदल्या जाते, त्याच्यात गवऱ्या टाकल्या जातात, त्या गवऱ्या पेटवल्या जातात, त्याचा हार तयार होतो. आणि त्याच्या हारामध्ये ते बनवणारे जे असतात, तो हुरडा बनवणारे अगदी पटाईत माणसं असतात. ते कणस सुद्धा कोणते बी नाहीत आणत, ते असे जास्त मजबूत झालेले, जास्त पक्के बी नाही, जास्त कच्चे बी नाही, असे मीडियम चांगले असे मस्त कणस आणतात ते काढून. आणि मग त्या कणसाला ते काय करतात, ते भाजण्यासाठी असं कसं टाकतात ते सांगा ना. उलट उलट टाकतात. डोक्याकून का पायाकून? कुणाला? माणसाला. माणसाला नाही म्हणत मी, कणसाला सांगायलो. तुम्ही माणसावर नका घेऊ. हुरड्याचं सांगायलो मी, हुरड्याचं ऐका. मुंडक्याकून घालतात हा, आणि मुंडक्याकून घातलं की ते भाजते कणीस. थोडंफार उघडं राहिलं तर त्याच्यावर बी पुन्हा ते गवऱ्याचा हार टाकला जातो. त्याला असं पक्कच भाजून घेतात, ऐका बरं का. आणि भाजून झालं की मग बाहेर काढतात. त्याला अशी पोतं असतं, पोतं काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, गोंडपाट पोतं. हा, त्या पोत्यावर मग त्याला असं त्या पोत्यात खाली घालतात आणि त्याला असं रगडतात आधी. रगडल्यावर त्याचा सगळा हुरडा बाहेर निघत नाही. पण ते सगळा हुरडा काढल्याशिवाय, त्याच्या अशा पिसा काढल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. सगळा हुरडा काढतात गुरुजी. त्याचा कसा काढतात ऐका. मग आता ते हुरडा राहिला थोडाफार की मग ते कणीस, त्याचा हुरडा सगळा काढायचा आहे. तर मग त्याला काय करतात, ते जे कणसाच्या अशा हे असतात ना फाट्या, छोट्या छोट्या फाटे फुटलेले, त्या सगळ्या फाट्या त्या कणसाच्या काय करतात, ते तोडून काढतात. तोडून, हा आधी तोडी ती, हा असं तोडून घेतात. आणि तोडल्यावर पुन्हा काय करतात, त्याच पोत्यामध्ये ते सगळं मध्ये टाकतात. आणि दोघं जण दोन्हीकडून असं पकडतात. आणि असं मापातलं असं टिपरू, टिपरू शब्द हे जरा मापातला शब्द आहे जो. हा, असं चांगलं जाडजूड असं चांगलं मापातलं टिपरू. आणि मग ते असं दोन्हीकडून दोघं जण धरतात आणि ते मध्ये जे टाकलेले असतात का त्याला वरून झोडतात. पहिलं तोडतात, पुन्हा झोडतात. मारीती, तोडीती आणि पुन्हा झोडीती. पण त्याच्यात बी काही काही काय असतात, मार बसू नये म्हणून आहे ना, जे मारणार आहेत का त्याच्या बाजूला असं जाते. ते काही काही ते काढलेलं असतं ना पिस, ते असे कडीला जातात, कडीला. पण ते हुरडा भाजणारे लई पटाईत असते. ते बरोबर डाव्या हाताने ते पोतं धरलेलं असते. ते पोत्याच्या बाजूला आलं की त्याला फटका बसत नाही ना. मग ते काय करतात माहिती का, असं मारता मारता डाव्या हाताचा असा झटका मारतात. आणि मग इकडचं तिकडं पुढं पडते, ते पुन्हा वरून फटका. आधी झटका आणि पुन्हा. किती दिवस खात राहा तुम्ही गुटखा, चुकतच नाही फटका. हाच आहे कीर्तनातला खरा खटका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 21 प्रकारच्या नरकातून त्याला नेलं जातं. त्याचं पाप जेवढं ते सगळं वसूल केलं जातं. ऐका, हे माझ्या पुराणातलं नाही सांगत, गरुड पुराणामधली ही सगळी इत्थंभूत कथा आहे सज्जन हो. आणि मग तेवढं सगळं मारल्यानंतर ज्या वेळेला त्याला मार बसत असतो ना, ऐका, त्याच्या कर्माचा मार बी त्याला बसतो. त्याच्यानंतर तिथून पुढे त्याला वेगवेगळ्या योनी प्राप्त होतात. नीच योनीला त्याला प्राप्त व्हावं लागतं. आणि मग त्याला चांगली गती मिळावी, ऐका, आपला गेलेला जो जीवात्मा आहे त्याला चांगली गती मिळावी, पुढचा जन्म त्याला परवानगी मिळत असते. त्याच्यानंतर यमाच्या तावडीतून सुटला की पुढच्या जन्माची परमिशन त्याला प्राप्त होत असते. म्हणून कृष्ण परमात्म्याने सांगितलं, माणसाचा मृत्यू म्हणजे अंत नाही. माणसाचा मृत्यू म्हणजे अंत नाही, ती पुढच्या जन्माची सुरुवात आहे. म्हणून आपली सुरुवात चांगली झाली पाहिजे. स्वर्गातले जे असतात ना आपले पितर, दरवर्षी त्या पितरांना आपण जीव घालतो. 6 महिन्याला, वर्षाला. हे वर्षभराचे जे कार्यक्रम आपण करायचेत ना, ते याच्यासाठीच करायचेत. संतांनी सांगितलं, आता प्रमाण देऊन वेळ घालीत नाही. जर दुराचारी माणूस, दुराचारी मुलगा जर निघला ना, पाप करणारा मुलगा जर घरात निघला ना, तर त्या स्वर्गातले त्याचे पितर जे असतात ना, त्याच्या नावानं बोट मोडते. आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र होत झाला.
वंशामध्ये दुराचारी मुलगा झाला की ते पितर सज्जन त्याला शाप देतात, तळतळ करतो त्यांचा आत्मा. आणि जर जर समजा सज्जन हो घरातला मुलगा, परिवारातला मुलगा जर चांगल्या निघाला, गोरगरिबाला कल्याण करणारा, सुख देणारा, आनंद देणारा, परमार्थ करणारा मुलगा जर जन्माला आला ना, तर स्वर्गातले देवता ते पितर त्याला आशीर्वाद देतात. सज्जन आशीर्वाद देतात. आपल्या तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती. सगळ्या लोकांचं, आपल्या मागे राहिलेल्या सगळ्या लोकांचं कल्याणाची इच्छा पितर स्वर्गातून करतात. ते प्रसन्न जर राहिले, म्हणून ऐका सज्जनो, मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक माणसाला सक्सेस जर व्हायचं असेल, यश मिळवायचं असेल, सफलता जर प्राप्त करायची असेल, तर जिवंत माणसाबरोबर मेलेले जे आपले पितर आहेत, वारलेले जे माणसं आहेत, त्या सगळ्या वाडवडिलांच्या सुद्धा आशीर्वादाची तितकीच गरज आहे. म्हणून हे वर्षाचे कार्यक्रम, दरवर्षी पुण्यस्मरणाचे कार्यक्रम आपण करत राहिलं पाहिजे. आपल्याला जोपर्यंत त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे तोपर्यंत आपण ते केलं पाहिजे. आणि याच्यासाठी हे सगळे कार्यक्रम करायचे. अन्यथा जर आपण हे काही नाही केलं तर सज्जन हो, आपण जर वाईट मार्गाने जर आपला प्रवास चालू ठेवला तर आपल्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, बाकी इतर रंगापेक्षा, रंगत बसण्यापेक्षा, या संसाराच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा रंगायचंच असेल तर काय करा, पहिल्या चरणात सांगतायत, रंगे रंगे रे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. संत सांगतात, आता जरा वेळ झाल्यामुळे प्रमाण कमी घ्या, असं संत सांगतात. पहिल्या चरणामध्ये सांगितलं, तुम्ही काय करा बाबांनो, संसाराच्या रंगात रंगून जाऊ नका. संसाराचा रंग डुप्लिकेट आहे, फिका पडणार आहे, डुप्लिकेट आहे, तो नष्ट होणार आहे. या जगामध्ये सज्जन हो, परमनंट राहणारा फक्त एकच रंग आहे. का कान उघडे ठेवून आहे का, या जगात परमनंट राहणारा फक्त एकच रंग आहे, आणि त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. त्या पांडुरंगाला तुम्ही आपलंसं करा, त्याचं मनाला वेड लावा. रंगी रंगे रे श्रीरंगे. आणि काय बोलायला अशी पतंगे, अरे ज्या शरीराला तू आपलं म्हणतोस ते बी तुझी साथ सोडून कधी जाईल सांगता येत नाही. शरीर जायाचे ठेवणे, करीशी धरीशी अभिलाष झने. बिना कामाचं या शरीराची तू आशा करू नको, कारण हे कधी सोडून जाईल सांगता येत नाही. अरे ज्या परिवाराला आपलं समजतोस तू, नो हे तुझा द्रव्य दारा क्षणभंगोर. अरे बाबा, या जगामध्ये ज्यांच्यासाठी आपण एवढं सगळं करतो ना, ज्या वेळेला आपल्यावर वेळ येते, ऐका सज्जन हो, शास्त्रकार सांगतात, धीरज धर्म मित्र अरुणारी आपतकाल परीखेऊ येचारी. माणूस किती धैर्यवान आहे हे वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. धार्मिक माणूस वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. विको कमी करा बोलताना. धार्मिक माणूस, माणसाचा धर्म वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. मित्र माणसाचा वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही, खरा मित्र कोण. आणि नारी म्हणजे पत्नी सुद्धा आपल्यावर तिचं किती प्रेम आहे हे वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. मग वाईट वेळ आल्यानंतर बघा, आपल्याला कित्येक पुराणाच्या कथा आहेत. गजेंद्राची कथा आपल्याला माहिती आहे. त्या गजेंद्राने सगळ्यांना आपलंसं केलं होतं, पण शेवटी ज्या वेळेला त्याच्यावर वेळ आली तेव्हा सगळे परिवारातले लोक पळून गेले. त्याला एकटं मारायला मोकळं सोडलं. एक होता वाल्या कोळी, सगळ्या परिवारातल्या लोकांसाठी पाप करीत होता. लोकांचे मुंडके मोडायचा, पाप करायचा. इतके माणसं त्याने मारले होते. माणूस मारला की एक खडा रानात टाकायचा. एक माणूस मारला की एक खडा रानामध्ये टाकायचा. रांजण भरला होता त्याने, इतके माणसं मारले होते. नारदासारखे संत भेटले आणि त्याला विचारलं, बाबा एवढं पाप हे कोणासाठी करतो? मला परिवारातल्या लोकांसाठी. ते म्हणले, हे पाप तुझं वाटून घेतील का घरातले लोक सगळे? म्हणले जाऊन विचार एकदा. सगळ्यांना जाऊन विचारलं, सगळ्यांनी हात वर केले. म्हणले आम्हाला काय घेणे, तुम्ही कुठून आणता, कसं आणता, लोकांच्या मुंड्या मोडून आणता का कुणाला लुबाडून आणता का कसं आणता हे आम्हाला माहिती नाही. तुम्हाला तुमच्या खांद्यावर घर चालवण्याची जबाबदारी आहे आणि ते काम तुमचं आहे. तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घालून आमचं पोट भरणं ही जबाबदारी तुमची आहे. बाकी आम्हाला सांगू नका. तुमच्या पापात आम्ही कसं काय भागीदारी होऊ
हे ज्या वेळेला परिवारातल्या लोकांनी सांगितलं, डोळे उघडले त्या वाल्याचे सज्जन हो. आणि वाल्याने एवढं तप केलं, एवढं राम नाम घेतलं, शेवटी एक दिवस तो वाल्या वाल्मिकी झाला. जीवनामध्ये कुणी नाही सज्जन हो, म्हणून तर म्हटलंय नाही कुणाचे कुणी आणि तुझे नव्हे रे कोणी. या जगामध्ये सगळे आपल्या स्वार्थासाठी स्वार्थ लागी करही सब प्रीती. म्हणून संत म्हणतात सज्जन हो,